नमस्कार मित्रांनो, वाय डी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुषार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोप लागल्यावर पडतात। स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाही। सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं जळणं जरुरी आहे। एखाद्याला हरवणं तर सोपं आहे, पण एखाद्याला जिंकणं खूप कठीण। सक्सेस स्टोरीज वाचू नका, त्या तुम्हाला फक्त एक मेसेज देतील। फेल्युअर स्टोरीज वाचा, त्या तुम्हाला सक्सेस मिळवण्याच्या आयडियाज देतील। जर तुम्ही फेल झालात तर कधीही हार मानू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग। पहिलं यश मिळाल्यानंतर कधीही शांत बसू नका, कारण दुसऱ्यांदा जर तुम्ही हारलात तर केवळ नशिबानं तुम्ही पहिल्यांदा जिंकले आहात असं म्हणण्यासाठी अनेक तोंड वाट पाहत असतात। यश म्हणजे काय? ते जेव्हा तुमची सही केवळ सिग्नेचर न राहता ती एक ॲटोग्राफ झालेली असते। ही सुप्रसिद्ध आणि प्रेरणादायी वाक्य आहेत। वर्तमानपत्र विकणारा एक तरुण ते भारताचे 11वे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धनुषकोडी गावात एका मच्छीमार कुटुंबात झाला होता। त्यांचे पूर्ण नाव अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते। ते त्यांच्या परिवारातील जैनुलाब्दीन आणि आशिया अम्मा यांचे सर्वात लहान संतान होते। अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची नव्हती, त्यामुळे त्यांचे वडील मच्छीमार लोकांना आपली नाव भाड्याने देऊन आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असत। अब्दुल कलाम हे त्यांच्या परिवारातील सर्वात लहान सदस्य होते। त्यांना 3 मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती। घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच खूप परिश्रम करावे लागले होते। आपली खालावलेली परिस्थिती पाहून ते कधीच गडबडले नाहीत। या उलट ते त्यांच्या अंगी असलेल्या दृढनिश्चयासोबतच प्रामाणिकपणे मेहनत करीत आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत राहिले। अशा प्रकारे समोर जाऊन त्यांनी आपल्या जीवनात फार मोठे यश संपादन केले। अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धनुषकोडी गावी एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला। कलाम आपले शालेय शिक्षण घेत असताना पेपर वाटायचे काम करीत असत। कलाम यांनी त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम शॉर्टज मॅट्रिक्युलेशन शाळेत पूर्ण केले। यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण 1950 साली तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालयामधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली। आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी 1954 ते 1957च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT मधून एरोनॉटिकल इंजिनिअरमध्ये डिप्लोमा केला होता। अशा प्रकारे त्यांनी कठीण परिस्थिती असताना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेवून काही कालावधीनंतर अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिकच्या रूपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली। अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषवले होते। ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता। अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। अब्दुल कलाम यांची विचारश्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काहीतरी नवीन आणि मोठं करण्याचे उद्देश आपल्या मनाशी बाळगत असत। त्यांनी आपल्या वैज्ञानिकतेच्या कारकिर्दीत सुरुवातीलाच एका छोट्याशा हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO येथे काही काळ नोकरी केल्यानंतर ते इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे सदस्य सुद्धा राहिले होते। यानंतर 1962 मध्ये ते भारताचे महत्त्वपूर्ण संघटन असलेल्या भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन इस्रो सोबत जुळले होते। 1962 पासून 1982च्या कालावधीत पर्यंत ते इस्रो सोबत जुळले होते। या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली होती। अब्दुल कलाम यांना भारताच्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती। अब्दुल कलाम हे त्या ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टरच्या पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतात आपले पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV-3 तयार केले होते। यानंतर या यानला 1980 मध्ये पृथ्वीच्या कक्षेजवळ स्थापन केले होते।
अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबचे सदस्य बनवण्यात आले. विलक्षण प्रतिभावंतांचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी स्वदेशी गाइडेड मिसाईलचे डिझाईन तयार केले होते. या डिझाईनसाठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अग्नी आणि पृथ्वीसारख्या मिसाईल तयार करून त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रातच आपले महत्त्वपूर्ण योगदानच नाही दिले, तर त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण राष्ट्र बनवण्यासाठी देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. यानंतर 1992 पासून 1999च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती, त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते. याच दरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देशनात दुसऱ्यांदा राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या. अशा तऱ्हेने भारत देश अन्न वस्त्र निर्मिती करणारा अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला. भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदावर कार्य केलेल्या अब्दुल कलामांनी भारतातील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उन्नती आणि विकासाकरता व्हिजन 2020 दिले होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1982 साली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी DRDLचे संचालक बनवण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना अण्णा युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते. अब्दुल कलाम यांनी डॉक्टर VS अरुणाचलम यांच्याबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट IGMDPच्या कार्यक्रमाची योजना तयार केली होती. याशिवाय अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वदेशी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली होती. त्याच ठिकाणी सर्वात पहिले मध्यम आणि मर्यादित ठिकाणापर्यंत मार करणारे क्षेपणास्त्रे बनवण्यात जोर देण्यात आला. यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टँक भेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेकल रेक्स बनवण्यात जोर देण्यात आला होता. दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतृत्वात सन 1988 साली पृथ्वी, सन 1985 मध्ये त्रिशूल आणि सन 1988 मध्ये अग्नी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती. तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाशनाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती. अब्दुल कलाम यांनी रशियाच्या संगतीने सन 1998 साली भारताने ब्रह्मोस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून सुपरसोनिक क्रूज मिसाईलवर काम करण्यास सुरुवात केली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी मारा करू शकते. याच वर्षी अब्दुल कलाम यांनी हृदय चिकित्सक सोमा राजू यांच्यासोबत मिळून एक स्वस्त करोनरी स्टेंटचा विकास केला, ज्याला कलाम राजू स्टेंट हे नाव देण्यात आले. अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेत्रात दिले असलेले आपले महत्त्वपूर्ण योगदान आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशाबद्दल आज त्यांचे नाव जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये मोजले जाते. आज त्यांची ख्याती मिसाईल मॅनच्या रूपाने जगाच्या चोही दिशांना पसरलेली आहे. त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिल्या असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना भरपूर मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारताचे मिसाईल मॅन म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या अग्नी क्षेपणास्त्राला उडान दिले होते. तसेच त्यांनी भारताला अणुशक्तीच्या बाबतीत एक संपन्न राष्ट्र बनविले. विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते की राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यामध्ये जणू स्पर्धाच रंगली होती. अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सन 2002 साली NDAच्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपल्या उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांच्या कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या विरोधात लक्ष्मी सहगल उभ्या होत्या आणि अब्दुल कलाम यांनी त्यांच्या भरपूर मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. त्यांनी सन 2002 साली भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली. देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तींपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते, ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देऊन
सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉक्टर झाकीर हुसेन आणि डॉक्टर राधाकृष्ण यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधी देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असताना सुद्धा लोकांना भेटत असत। सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूप भाव होता, त्यामुळे ते लोकांच्या समस्येबाबत नेहमी तत्पर राहत होते। आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवित असत, त्यावेळी ते स्वतः त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हातांनी पत्रलिखाण करीत असत। याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते आणि त्यांना लोकांचे राष्ट्रपती देखील म्हणून म्हटले जात होते। भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवणारे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून 5 वर्ष कार्यभार सांभाळला होता। देशाच्या प्रती आपली सेवा देऊन सुद्धा ते आपल्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले। राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यांसारख्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणे कार्य केले। अब्दुल कलाम यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये आपले योगदान दिलं होतं, जसे की ते अतिथी प्राध्यापक म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलांग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यासारख्या संस्थेशी संबंधित ते जोडले गेले होते। अब्दुल कलाम यांनी प्राध्यापक असताना IIT हैदराबाद आणि विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ येथे त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकवले। या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थांचे सहकारी म्हणून देखील काम केलं होतं। तिरुवनंतपुरममधील भारतीय अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञानचे कुलगुरूपद सुद्धा त्यांनी सांभाळलं होतं। तसेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले। अब्दुल कलाम यांचे विचार खूपच प्रभावशाली होते। त्यांची आपल्या देशाबद्दल असणारी विचारशैली नेहमी सकारात्मक होती। ते आपल्या देशाच्या विकास आणि प्रगतीबद्दल विचार करणारे महान व्यक्ती होते। अब्दुल कलाम यांनी आपल्या देशातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल करिता आणि आपला भारत देश भ्रष्टाचारमुक्त बनवा या उद्देशाने त्यांनी व्हॉट कॅन आय गिव्ह, मी काय देऊ शकतो, हा उपक्रम राबवला होता। अब्दुल कलाम यांनी देशातील जनतेच्या मनात स्वतःबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती। अशा या मान्यतेची आपल्या देशातील विद्यार्थ्यांप्रती असणारी आपुलकीची भावना पाहून अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्वभावाबद्दल संयुक्त राष्ट्रांनीही त्यांचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। अब्दुल कलाम यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। यामुळेच त्यांना देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं। या पुरस्काराबरोबर त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांसारख्या अनेक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे। या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांना जगातील 35 पेक्षा जास्त विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे। अब्दुल कलाम यांनी आपल्या साधेपणा आणि दयाळूपणाच्या स्वभावामुळे देशातील जनतेच्या मनात स्वतःबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली होती। मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवणारे एक महान नेता, महान वैज्ञानिक तसेच अध्यापकाबरोबर एक प्रख्यात लेखक म्हणून सुद्धा अब्दुल कलाम यांनी आपल्या सकारात्मक विचारांची छाप देशातील जनतेत सोडली होती। अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या अब्दुल कलाम यांचा स्वभाव खूपच साधा आणि सरळ होता। त्यांच्या कामात ते कधीच दीर्घाई करत नसे। आपल्या कामाप्रती ते खूपच बारकाईने विचार करत ते काम पूर्ण करीत असत। अब्दुल कलाम यांची सुरुवातीची परिस्थिती खूप हालाकीची होती, त्यामुळे त्यांना बऱ्याच मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता। ते आपल्या परिस्थितीशी मोठ्या जिद्दीने संघर्ष करीत राहिले। अब्दुल कलाम यांनी आपल्या मनाशी बाळगलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे समोर जात राहिले। अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करत देशाचे एक महान वैज्ञानिक आणि पहिले राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे पहिले राष्ट्रपती बनले होते। ते देशातील सर्व जनतेसाठी एक प्रेरणादायी बनले होते। आपल्या देशातील पहिल्या अग्निक्षेपणास्त्राला उडान देणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक बनले होते। त्यांच्या अंगी असणाऱ्या महान विचारशैली आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते प्रत्येकांना मंत्रमुग्ध करत असत। त्यांचे विचार नवयुवकांच्या मनात काही नवीन करण्यासाठी उत्साह निर्माण करतात। आपल्या भारत देशाला अणुशक्ती संपन्न बनवणारे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणे खूप आवडत असे। प्रत्येक वेळेस त्यांनी एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांशी जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले। 25 जुलै 2015 रोजी कलामजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलांग येथे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानकपणे त्यांची तब्येत खराब झाली। यानंतर त्यांना तात्काळ शिलांग येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं। दवाखान्यात भरती केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती। परिणामी याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला।
अब्दुल कलाम यांची ख्याती संपूर्ण जगतात खूपच प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी देशातील लाखो लोकांचा जथा त्या ठिकाणी आला होता. अशा प्रकारे महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान वैज्ञानिक राजनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. आज सुद्धा अशा या महान राजनेत्याच्या आठवणी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीने भारतात जन्म घेणे हे नक्कीच आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.